नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, संसारा नावाचा मराठी सिनेमा काल खूप कमी पब्लिसिटी करून रिलीज झाला होता. म्हणजे जेव्हा मी या सिनेमाचा टीजर बघितला होता तेव्हा मला असं वाटलं होतं की मध्यंतरी मी संसारा नावाचं एक पुस्तक वाचलं होतं, त्याच पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे की काय. पण तसं नाहीये. बाय द वे, आपण त्या संसारा पुस्तकाचा रिव्ह्यू सुद्धा केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता येऊया या मराठी सिनेमावर. फक्त 2 तासाचा हा सिनेमा आहे. ही या सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू. आणि आता हा सिनेमा असेल काय किंवा 2 आठवड्या आधी जो रिलीज झाला जारण, तो सिनेमा असेल काय. काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रयत्न केलेला आहे या दोन्ही सिनेमांच्या मेकर्सनी. त्यासाठी या सिनेमाच्या मेकर्सचं कौतुक. आता हा सिनेमा नीट आपल्याला एंटरटेन करू शकतो का, काहीतरी वेगळं आपल्याला दाखवू शकतो का, चला तर या व्हिडिओमध्ये एकदा बघून घेऊया. म्हणजे गोष्ट आहे का असुराची. आता त्या असुराबरोबर काय काय घडतं ते मी तुम्हाला सांगत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला विनंती करेन की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा. आणि मग 2 काळांमध्ये हा सिनेमा, एक काळ आहे 1995 आणि एक आहे आत्ताचा 2025. 1995ला भान्वी बरोबर काय काय घडतं आणि 2025ला विधी आणि तिच्या मुलाबरोबर काय काय घडतं याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे. आता एक मिस्टिरियस वुमन सुद्धा आहे. ती काय करते विधी आणि त्याच्या मुलाबरोबर हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा. एवढं चांगलं प्रयत्न करून सुद्धा जर तुमचा सिनेमा लोकांना माहितीच नसेल, मतलब आय एम शुअर की हा सिनेमा जर मी आता 10 लोकांना विचारलं तर 10 पैकी 5 ते 6 लोकांना माहिती सुद्धा नसेल की असा नावाचा एक सिनेमा रिलीज झालाय. बरं, या सिनेमाचं शोज पण फार नाही आहेत. प्रत्येक थिएटरमध्ये एकच शो आहे आय गेस. 2 शोज सुद्धा नाही आहेत. कदाचित वर्ड ऑफ माउथनी जसं जारणचं झालं तसंच या सिनेमाचं सुद्धा होऊ दे आणि या सिनेमाचे सुद्धा शोज वाढू दे. हा सिनेमा नक्कीच तुम्हाला एंटरटेन करतो, पण फक्त ठराविक सेक्शन्समध्ये. थ्रूआउट हा सिनेमा तुम्हाला बांधून ठेवू शकत नाहीये. ही या सिनेमाची दुर्दैवाची बाजू आहे, किंवा असं दुर्दैव या सिनेमाचं असं म्हणावं लागेल. जर हा सिनेमा थ्रूआउट जर तुम्हाला एंटरटेन करू शकला असता, एका वेगळ्या जगात घेऊन गेला असता, काहीतरी आपण वेगळं बघतोय याची जर जाणीव आपल्याला सतत झाली असती तर हा सिनेमा नक्कीच खूप चांगला वर्क झाला असता. सो कुठेतरी पुन्हा एकदा मला जसं माझं जारणच्या बाबतीत मत होतं तेच या सिनेमाच्या बाबतीत सुद्धा आहे की जरासाठी हाफ सेंचुरी किंवा सेंचुरी मिस झालीय. जरासाठी 49 किंवा 99 वर खेळत असताना बॅट्समन तो बॉल एजला लागून कॅच आउट झालेला आहे. बट ठीक आहे, काहीतरी प्रयत्न तरी करतायत ते. टिपिकल कॉमेडी सिनेमांपेक्षा असे सिनेमे जर आपण बॉक्स ऑफिसवर चालवले, म्हणजे जारण बऱ्यापैकी कामगिरी करतोय बॉक्स ऑफिसवर. 5 कोटींच्या आसपास त्यांनी कमाई केलेली आहे असं गुगलच्या विविध वेबसाईट्सवर तुम्हाला कळेल. बट तरी सुद्धा कमीच आहे. 5 कोटी म्हणजे मला माहिती नाही ते अजून प्रॉफिटमध्ये आहे की नाही. पण या सिनेमाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. जर हा सिनेमा एक तर आधी लोकांपर्यंत नीट पोचायला हवा होता आणि पोचल्यानंतर लोकांनी जरा नीट त्याच्याकडे प्रतिसाद द्यायला हवा होता. कामाचं बघायला गेलं तर सायली संजीव यांचं काम खरंच खूप कौतुकास्पद आहे. पुष्कर श्रोत्री यांचं काम सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. बाकी कलाकारांची एक मोठी फौज आहे, म्हणजे ऋषी सक्सेना, तनिष्का विशे, नंदिता पाटकर, सखी गांधी, कैलाश वाघमारे, प्रियदर्शनी इंदळकर, यशराज दिमळे आणि अजून सुद्धा खूप लोक आहेत. त्यांनी त्यांचं काम बऱ्यापैकी केलेलं आहे. बट कुठेतरी आय थिंक बीजीएम जे या जॉनरच्या सिनेमांमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते जरा मजा नाही आली. गाण्यांमध्ये सुद्धा हा सिनेमा एकही गाणं असं काही लक्षात राहण्यासारखं नाहीये. सो बघूया, जरा खडतर प्रवास आहे. बट मी म्हणेन की लिमिटेड ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. पण जर जमलं तर हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा. आणि जर नाही बघायला जमला तर जेव्हा केव्हा हा सिनेमा OTTवर येईल तर तेव्हा या सिनेमाला OTTवर तरी चांगला प्रतिसाद द्या. बाकी कळवा जर तुम्ही हा सिनेमा बघितला असेल तर तुमचं मत काय आहे या सिनेमाबद्दल ते. बट हा सिनेमा अननोटिस्ड जाणार आहे, ही दुर्दैवाची गोष्ट. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.